कुख्यात सेंधमार नरेश महिलांगे को एमपीडीए के तहत जेल भेजा गया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कुंजाराम वाड़े डिप्टी सिग्नल निवासी 28 वर्षीय महिलांगे के खिलाफ 100 से अधिक मामले दर्ज है। अधिकांश मामले सेंधमारी के हैं। वह बड़े से बड़ा लव पलक झपकते ही तोड़कर नकदी तथा गहने उड़ाना उसके लिए बाएं हाथ का खेल है। वह अधिकांश बड़ी वारदातों को अंजाम देता है। एमडी तथा शराब का सेवन करने के बाद सेंधमारी में निकलता है। बताया जा रहा है कि उसके खिलाफ सेंधमारी की कई वारदातों का तो खुलासा भी नहीं हुआ है। वह लंबे वक्त से शहर पुलिस के लिए चुनौती बना हुआ है। पुलिस के प्रतिबंधक कार्रवाई करने के बाद भी महिलांगे शांत नहीं हो रहा था। इसे देखते हुए उसके खिलाफ पुलिस ने एमपीडीए की कार्रवाई कर उसे कोल्हापुर जेल में रखने के आदेश पारित किए गए हैं। नरेश अंकोलू महिलांगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्या पोलीस स्टेशन कळमना हद्दीतला आणि 2012 पासून तो घरफोडी, चोरी, वाहन चोरी यासारखे गुन्हे करत आहे आणि जवळपास 100च्या वर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। तो नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगड राज्यात सुद्धा त्यांनी मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत। परंतु आतापर्यंत त्याच्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई झालेली नव्हती आणि त्यामुळे तो त्याचा फायदा घेऊन बेल झाली की लगेच तो आपलं चोऱ्या करायचं काम सुरू करायचा। त्यामुळे समाजात सुद्धा त्याचे एक भीतीचं वातावरण त्याच्याबाबत निर्माण झालेलं होतं। त्या आमच्या पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध त्यांनी आमच्या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केली आणि आम्ही त्याला त्या गुन्ह्यात अरेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही एमपीडीए ॲक्ट अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही खूप मेहनत, आमच्या स्टाफने खूप मेहनत घेऊन त्याच्या विरुद्ध एमपीडीए ॲक्ट अंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि त्याला 2 दिवसापूर्वी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांनी 1 वर्षाकरता स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता त्याला कोल्हापूर जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे एक कुख्यात आरोपी 1 वर्षाकरता स्थानबद्ध झाल्यामुळे खूप चांगली कामगिरी आहे ही आणि 1 वर्ष तरी त्या घरफोड्यांपासून दूर राहील हा